मुंबईमध्ये एक टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली होती आणि टेंडर प्रक्रियेवरून महापौरांना स्पष्टीकरण द्यावं लागलं। अर्थातच हे जे सगळं टेंडर होतं ते म्हणजे महापौर निवासावरून आणि या सगळ्यावरून मोठा गाजावाजा झाला होता। त्यानंतर मोठे आरोप प्रत्यारोप देखील झाले होते आणि त्यानंतर आता हे टेंडर अधिकृतपणे मागे घेण्यात आले। मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागानं महापौर निवासस्थानालगतची काही भाग आणि वीरमाता जिजाबाई प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेच्या कामासाठी निविदा काढली। 2,89,00,00,000च्या निविदेच्या शीर्षकामध्ये महापौर निवास या शब्दांचा वापर केला गेला, त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला। एप्रिल महिन्यात 3,40,00,00,000 खर्च केलेल्या महापौर बंगल्यासाठी पुन्हा 2,89,00,00,000ची उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला। अखेर रितू तावडेंना समोर येऊन स्पष्टीकरण देत निविदा रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले। मात्र विरोधकांना आयता मुद्दा सापडल्यानं रितू तावडेंना घेरण्याची संधी त्यांनी सोडली नाही। फोन करून म्हटलं तुम्ही ह्याच्यामध्ये मेयर बंगलो मेन्शन केल्यामुळे तुम्ही आता हे टेंडर मागे घ्या, कारण इथे महापौर आणि महापौरांच्या बंगल्याचा काहीही संबंध नसताना तुम्ही या ठिकाणी मेयर बंगलो टाकलंच का, इमिजिएट हे टेंडर मागे घ्या असं मीच त्यांना ऑर्डर दिलेली आहे। महापौरांनी पण आता लक्ष दिलं पाहिजे। ते जे काही वक्तव्य करतायत, मुळात हे टेंडर जर आम्ही आज तुम्हाला कळलं तर तुम्ही लगेच गटनेता बोलवलं असतं, तर उलट मी पण सांगितलं असतं की हे बरोबर आहे, फक्त महापौर बंगल्याचा उल्लेख म्हणजे हेरिटेज तुम्ही AMC टू STP असं म्हटलं असतं तर ते जास्त उचित राहिलं असतं। मी टेंडर मागे घेते याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलं आहे असं जे कोण दाखवू इच्छित आहे, हे अधिकाऱ्यांना अधिकार नाही आहे। या अधिकाऱ्यांवरती महापौरांनी कारवाई काय करणार, कसं चुकलं